सरकारकडून गॅस सिलेंडरचा तुटवडा नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना वेळेवर सिलेंडर मिळत नाही. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. अनेक ठिकाणी सिलेंडर बुक करूनही दिवसेंदिवस वाट पाहावी लागते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन गॅस वितरण व्यवस्था सुरळीत करणे गरजेचे असून यासाठी ओझर शहर शिवसेनेच्या वतीने ओझरच्या मिगो भारत सर्व्हिसेस व सप्तशृंगी गॅस सर्व्हिसेस यांना निवेदन देऊन लवकरात लवकर सिलेंडर वाटप सुरळीत करावे यासाठी निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर व्यवस्था सुरळीत झाली नाही तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. यावेळी ओझर नगर परिषदेचे नगरसेवक सुनील भाऊ कदम, रवी काका शिंदे, ओझर शहर शिवसेना अध्यक्ष नितीन भाऊ काळे यांनी गॅस वितरणासंदर्भात अडचणी असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन ओझरकरांना केले आहे. तसेच यावेळी दोन्ही गॅस एजन्सीच्या वतीने ओझरकरांना कोणतीही गैरसोय होणार नाही असे सांगितले. आता सध्या जो गॅसचा तुटवडा आहे किंवा चर्चा चालू आहे असं तर नेमकं आपल्या एजन्सीकडून आपण काय सांगाल ओझर आणि परिसरातील नागरिकांना? ज्याप्रमाणे कंपनीने ठरवून दिलेले 25 दिवसानंतर बुकिंग होते, म्हणजे आज सिलेंडर जर घेतलं तर त्याची दुसरी सिलेंडरची बुकिंग 25 दिवसानंतर होते. ती काळजीपूर्वक 25 दिवसानंतर करा आणि सिलेंडर जपून वापरा. आणि हा तुटवडा हे कधी समस्या दूर कधी होईल? आत्ता तरी सांगू नाही शकत कधी ते तुटवडा कमी होऊ शकतो. जसं कंपनीकडनं पुरवठा होईल त्याप्रमाणे आपल्याला सिलेंडर पोहोचण्यात. बुकिंग आता करायची असेल एखाद्या ग्राहकाला त्यांनी काय करायचं? आता कंपनीने जे ऑनलाईन नंबर दिलेले आहे, समजा उदाहरणार्थ 77 109 55 5 याला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर पण आहे 1800 22 43 44 याच्यावर पण तुम्ही बुकिंग करू शकता. आणि फोनपेने पण करू शकतो ना आपण? फोनपेने पण होतं. आणि किती दिवस होतील त्याच्यावर केलं तर? बुकिंग केल्यानंतर साधारण 2 ते 3 दिवसात मिळेल. जसा पुरवठा असेल त्या हिशोबाने कमी जास्त होऊ शकतो. या ठिकाणी आपण निवेदन द्यायला सर्व शिवसेनेचे पदाधिकारी नवीन नगरसेवकांनी ओझरमधले सर्व नागरिक इथं आलेले असताना त्यांचे मालक म्हणजे उपाध्याय साहेब या ठिकाणी उपस्थित नव्हते, तर त्यांच्या वतीने आपण केदारी साहेबांना निवेदन दिले. उपाध्याय साहेबांशी आपली फोनवरती चर्चा झाली. मेन प्रश्न असा आहे की त्यांनी जे सांगितलं की आम्ही गॅस टाकी दिल्यानंतर 25 दिवसांनी नंबर लावतो, पण तो नंबर सध्या फोन कस्टमर लावतो पण तो लागत नाही. तर त्यांनी स्विच ऑफ किंवा ते काही नवीन गडबडी असल्यामुळे काही ते लागत नाही, बरोबर आहे ना? तर आता त्यांनी आज सांगितलं की त्याच्यावरती मार्ग की समजा उद्या मला फोनवरून नंबर लावतो लागत नाही तर तुम्ही एखाद्या कुठल्या दुसऱ्या फोनपेवरून जाऊन दुसऱ्या त्या नंबर लावू शकता असं, बरोबर आहे ना? पण ती अडचण आम्ही उपाध्याय साहेबांशी बोललो, ती म्हणे ही सेंट्रल गव्हर्नमेंटची अडचण, त्याच्यात इथं आमचा काही दोष नाही. तर ते आपण त्यांना निवेदन दिले, ते म्हणजे आम्ही त्यातून मार्ग काढतो. तर ते मार्ग काढतील अशी आम्ही अपेक्षा करतो. आम्ही त्यांना 4-5 दिवस दिलेले आहेत. त्याच्यानंतर जर नाहीच काय झालं तर परत या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्यास ठरवलेलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा, बुलेटची आवाज कोणाचा? अनिल पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं.